अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा. वैभव नाईक. देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध. आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन देवगड तालुक्यातील मीठ मुंबरी येथे आयोजित करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांची या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आंबा काजू शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, परंतु जलसमाधी आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने उपस्थित नेत्यांनी सरकार आणि पालकमंत्र्यांवर प्रखर शब्दात टीका केली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरणवादी जिल्हा आहे. पर्यावरण विरोधी प्रकल्पाला कायम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने विरोध केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा विरोध आहे. आंबा काजू पिकांचे या प्रकल्पामुळे मोठे नुकसान होणार आहे. पर्यावरणाचा देखील त्रास होणार आहे. आंबा काजू बागायतदारांच्या पाठिंब्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंनी या मतदारसंघातील अनेक निवडणुका जिंकल्या. मात्र आंबा काजू बागायतदारांनी नुकसान भरपाई मागणीसाठी पहिले आंदोलन केले तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या ठिकाणी येऊन हेक्टरी 3 लाखापेक्षा जास्त मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करू असे आश्वासन दिले होते. परंतु कालच्या अधिवेशनात ही ती मदत ते जाहीर करू शकले नाही. 200 रुपयाची तुटपुंजी मदत जाहीर करून आंबा काजू शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले. पालकमंत्र्यांचे भाऊ आमदार निलेश राणे यांनी तर त्या तुटपुंजा मदतीने बॅनर लावले, परंतु ती तुटपुंजी मदत शेतकऱ्यांनी कधीच नाकारली आहे. आज येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आले नसले तरी आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे हे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी ते जिल्हा परिषद बैठकीत ठराव मांडतील. पालकमंत्री आजगाव आणि देवगड मध्ये आले तेव्हा त्यांनी प्रस्तावित असलेले प्रकल्प होणार नाहीत हा माझा शब्द असल्याचे सांगितले. परंतु वैभव नाईक यांनी पालकमंत्री यांना आव्हान देताना तुम्ही दिलेला शब्द कागदावर लिहून आणून दाखवा असे जाहीरपणे सांगितले. मागची 10 वर्षे आम्ही सत्तेत होतो तेव्हा असे अनेक प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ पाहत होते, परंतु आम्ही त्यांना थारा दिला नाही. त्यावेळी या प्रकल्पांना आम्ही हाणून पाडले. आता देखील अणुऊर्जा प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योगपतींच्या कशात घालण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस फोर्स लावण्यात आला आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत हा लढा सुरूच ठेवून सत्ताधाऱ्यांचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडा. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे अशी ग्वाही माजी आमदार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी दिली. खरं तर प्रत्येक आंदोलन जेव्हा होतं, अणुऊर्जा प्रकल्प असू दे, पौष्टिक प्रकल्प असू दे, आणि सिंधुदुर्गातला खरं तर हा जेनेटिक आहे, हा पर्यावरणवादी आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यावरण विरोधी प्रकल्प असेल त्याला सिंधुदुर्गातील जनता प्रकल्पाने विरोध करते. आज या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोक आहेत, परंतु उद्या सत्ताधारी नेते पालकमंत्री उद्या आरोप काय करणार तर ज्या प्रकल्पाला राज्यातील बाहेरून लोक आले होते. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना प्रथम विनंती आहे की आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल तर सर्वांनी हात वरती करा. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्यांनी हात वरती करा. म्हणजे ही सगळी माणसं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहेत. आमच्या मालवणमधील सुद्धा आजचा सुद्धा आमचे लोक आलेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी मंडळी गुजरात, डोळे, समाजी अशा पद्धतीने ही सगळी जनता त्या देवगड आणि मालवण तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि खरोखरच सुरक्षितपणे या लोकांचा विरोध आहे. खरं तर पालकमंत्री साहेब तुम्ही गेल्या वर्षाच्या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्या असतील. त्या निवडणुकीत तुम्ही कशा रीतीवर जिंकल्या हे तुम्हाला माहित असेल. लोकांच्या त्या निवडणुकीत मताच्याद्वारे तुम्ही जिंकल्या असतील, तुम्ही लोक बसवले असतील, परंतु लोकांचा विश्वास तुम्ही मात्र सातत्याने गमवत चाललेला आहात. आंबा बागायतदारांचं पहिलं आंदोलन होतं जे आता फेब्रुवारीमध्ये आंदोलन झालं. सन्माननीय राजू शेट्टी आणि लोक सन्मानपूर्ण व्यासपीठावर बनवलं आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हेक्टरी 3 लाखापेक्षा जास्त मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं जाहीर करू. ती मदत तुम्ही कालच्या अधिवेशनामध्ये जाहीर करू शकली नाही, तर ती तुटपुंजी मदत आहे. ती मदत तुम्ही जाहीर केला आणि तुमच्या भावानी त्या ठिकाणी बोर्ड लावले की ही मदत आम्ही जाहीर केली म्हणून. खरं तर त्या मदतीला आम्ही आमच्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी त्या मदतीला 40 रुपये होतं की 200 रुपये आम्हाला मदत नको म्हणून, परंतु ती मदत सुद्धा तुम्ही
त्यामध्ये आमचे संजय गावडे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, तुमचे जरी जिल्हा परिषद सदस्य नसले तरी आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ते उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हा ठराव घेतील की या ठिकाणी औष्णिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प होऊ द्यायचा नाही म्हणून. आणि साकोऱ्यामध्ये सुद्धा आजगावमध्ये सुद्धा असेच लोक जमले, हजारो लोक. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पालकमंत्री आले आणि त्यांना सांगितलं की माझा शब्द आहे की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ देणार नाही म्हणून. काल या ठिकाणी आले की माझा शब्द आहे की मी या ठिकाणी होऊ देणार आहे. तुमचे एकदा शब्द कागदावर लिहून आणा आणि ते आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला कळेल तुमचा शब्द तुम्ही काय या ठिकाणी देत आहे. आणि त्यामुळे खरं तर गेले 10 वर्ष आम्ही आमदार होतो, खासदार होते, आम्ही असे प्रकल्प अनेक वेळा सरकार आणण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यावेळी आम्ही हे प्रकल्प हाणून पाडत होतो. पण दुर्दैवाने आज तिन्ही राणे या जिल्ह्याच्या सत्तेवर आहेत आणि त्यामुळे लोक देशातल्या असून ते, राज्यातल्या असून ते उद्योगपतींना वाटतंय की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हात ठेवला, तिथे राणे आहेत, त्यामुळे हा प्रकल्प होणार असून त्यांचा समज झालेला आहे. तो समज आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी भरून काढायचा आहे. तो प्रकल्प रोज आपल्याला सर्वांना दाखवायचा आहे. आज जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे आंदोलन, ही लढाई आता आपली सुरू झालेली आहे. लढाई, ही लढाई कधी संपेल हे सांगता येणार नाही. या लढाईमध्ये आपल्याला किती त्रास होईल हे सांगता येणार नाही. या लढाईमध्ये आपल्याला काय आपलं गमवावं लागेल हे सांगता येणार नाही. परंतु ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईत आम्ही सर्व सिंधुदुर्गवासीय, आमची संपूर्ण सिंधुदुर्गाची ताकद तुमच्या या पाठीशी आहे. आणि परंतु ही लढाई तुम्हालाच लढावी लागेल, तुम्हालाच या ठिकाणी पुढे यावं लागेल. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी माजी असू देत किंवा आम्ही संघटनेचे कार्यकर्ते असू देत, या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खरं तर या तरुण मुलांचे डोक्याचं असू देत, आपले गणेश कापड असू देत, त्यांचं आपले फेकून असू देत, त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे होतं. कारण पहिल्यांदा त्याला पण वाटतं की आपण सत्ताधारी लोक आपला काहीतरी आश्वासन देते म्हणून ते हळूहळू चालू होते, हळूहळू त्यांच्या विरोधात बोलत होते, धक्क्यावर बोलत होते. परंतु त्याला सुद्धा कळलं की 6 महिन्यात ते कुठे कोणाला जाहीर करू शकले नाहीत, म्हणून ते पुढे आज बोलायला लागले. त्यांची हिंमत झाली. हे खरं तर आम्ही सर्वांची ताकद आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. आज खरं तर हा लढा सुरू केलेला आहे. हा जरी छोटा लढा असेल तर निश्चितपणे या लढ्याची ताकद, या लढ्याचा अंगारा, या लढ्याची आग ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. आणि आज खरं तर या लोकांकडे आज सगळे लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बघतायत. आजच्या या मेळाव्याकडे अनेक लोकांचं लक्ष आहे, सामान्य लोकांचं लक्ष आहे की देवगडची मुख्यमंत्री ही माणसं किती पद्धतीने विरोध करतायत, कोणाने ते विरोध थांबतायत काय. आज खरं तर आज पोलिसांनी सुद्धा एवढी ताकद लावलेली आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या सगळ्यांवर प्रत्येक आंदोलन केलं, नीटचा पेपर फोडला, आमचा गाडीचा मोर्चा काढला, त्याची एक मुख्यमंत्र्यांचा फोटो काढला आणि या सगळ्या ठिकाणी केस करणार. आज पोलिसांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही किती लोकांवर केस करणार, कितीदा केस करणार. तुमची पण वेळ बघूया आणि आमची पण वेळ बघूया. किती केस करा, आम्ही तुमच्या या केसला दिला नाही, तुमच्या जातीला दिला नाही. आज पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपली लढाईचा सुरुवात आज तुम्ही मोठ्या संख्येने दाखवलात. कोणी तुम्हाला गाडी पाठवली नाही, कोणी तुम्हाला वडा दिला नाही, कोणी तुम्हाला पाणी दिले नाही, पण तुम्ही आपला लढा आहे त्यासाठी सगळेजण आलात. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. आणि हा लढा आपल्याला आजपासून या ठिकाणी चालू करायचा आहे, एवढं काम सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब. यानंतर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे